परिणाम काय असू शकतात? स्रोतांमध्ये काही गोष्टींवर भर दिला आहे, जसे की गुन्हेगारांवर वचक बसवणं, प्रादेशिक सहकार्य वाढवणं आणि मानवी तस्करी विरोधी प्रयत्नांना बळ देणं. हो, यातले काही मुख्य संभाव्य परिणाम आपण बघू शकतो. पहिला आणि सर्वात स्पष्ट उद्देश म्हणजे इतर गुन्हेगारी टोळ्यांना एक कडक संदेश देणं. डिटरन्स म्हणजे वचक बसवणं. अगदी मिंग कुटुंबासारख्या मोठ्या आणि प्रभावशाली गटावर इतकी कठोर कारवाई झाली तर इतरांवर नक्कीच वचक बसेल अशी चीनची अपेक्षा आहे. दुसरा परिणाम काय? दुसरा म्हणजे आग्नेय आशियाई देशांसोबत कायद्याची अंमलबजावणी करण्याच्या बाबतीत चीनचं सहकार्य कदाचित वाढेल. म्हणजे चीन या देशांवर अधिक दबाव आणेल की त्यांनी अशा फसवणूक केंद्रांवर कारवाई करावी. बरोबर. आपल्याला भविष्यात अशा आणखी संयुक्त कारवाया बघायला मिळू शकतात. आणि मानवी तस्करीच्या मुद्द्यावर काय परिणाम होईल असं वाटतं? हा तिसरा महत्वाचा पैलू आहे. या प्रकरणामुळे मानवी तस्करी आणि